नमस्कार मित्रांनो, आज आपण वेगवेगळे अंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. आणि हा प्रश्न असा आहे, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी आहे, म्हणजे 700 मीटर लांबीची एक ट्रेन आहे. एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते. म्हणजे ती ट्रेन एका प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडते? 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? आपल्याला प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी विचारलेली आहे. तर मित्रांनो, आज स्पष्टीकरण आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं आहे, प्रश्नामध्ये जी माहिती दिली ती आपण लिहून घेऊया. जसं वेग किती दिलं आपल्याला? 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर प्रति तास लिहिलं. दुसरी गोष्ट काय दिली? वेळ किती दिले? 72 सेकंद. 72 सेकंद लिहिलं. तिसरी गोष्ट आगगाडीची लांबी, म्हणजे ट्रेनची लांबी आपल्याला दिली आहे. 700 मीटर लांबीची एक आगगाडी आहे, म्हणजे आगगाडीची किंवा ट्रेनची लांबी किती आहे? 700 मीटर आहे, ते लिहिलं. तिसरी गोष्ट काय काढायची आपल्याला? प्लॅटफॉर्मची लांबी काढायची आहे. प्लॅटफॉर्मची लांबीला आपण शॉर्टमध्ये लिहिणार आहे PL म्हणजे प्लॅटफॉर्म. ठीक आहे, बरोबर. प्लॅटफॉर्मची लांबी कशात काढायची? मीटरमध्ये काढायची, ते पण आपण लिहून घेतलेलं आहे. तर आता सोल्युशन बघूया याचं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षपूर्वक आता ऐका. ट्रेनला पूर्ण प्लॅटफॉर्म पार करायचा असेल तर तिला स्वतःची लांबी, बघा, ट्रेनला एक प्लॅटफॉर्म पार करायचा असेल तर तिला काय करायला लागतं? स्वतःची लांबी म्हणजे ट्रेनची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर जावं लागतं. म्हणून इथं काय होतं? एकूण अंतर बरोबर काय असतं? आगगाडीची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, इथं असं होतं. ठीक आहे. आता बघा, एकूण काय केलं तर आपल्याला काय करायचं? अंतर काढायचं आहे. अंतरचं सूत्र काय? अंतर बरोबर वेग गुणाकार वेळ. आता पुढची स्टेप खूप महत्त्वाची आहे. या सूत्रामध्ये आपण काय करायचं आहे? किमती ठेवायचे आहेत. तर बघा, आता अंतर बरोबर किती दिलं आहे? अंतर म्हणजे एकूण अंतरमध्ये काढायचं आपल्याला. ठीक आहे. आगगाडीची लांबी आपल्याला प्रश्नामध्ये दिली, किती दिली? आगगाडीची लांबी किती दिली? 700 मीटर. तर 700 मीटर लिहिलं. 700 मीटर अधिक प्लॅटफॉर्मची लांबी किती दिली? प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला काढायची आहे, ते मग तसंच ठेवा. PL शॉर्टमध्ये लिहितो त्याला मी, PL बरोबर. वेग किती दिला आहे? वेग दिला आहे आपल्याला 80 किलोमीटर. वेग दिला 80 किलोमीटर प्रति तास दिला आहे. ठीक आहे. पण आपल्याला उत्तर कशामध्ये काढायचं आहे मित्रांनो? मीटरमध्ये काढायचं आहे. आणि वेग दिला आहे किलोमीटरमध्ये. तर किलोमीटरचं आपण काय करायचं आहे? बघा, आता लिहून दाखवतो. वेग दिला 80 किलोमीटर. 80 किलोमीटर. आता बघा, किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करताना आपण काय करतो? 1000ने गुणाकार करतो. 1000ने गुणाकार केला. 1000ने गुणाकार काय करतो? कारण का एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. भागिले, बघा आता वेळ कशात दिले? वेळ दिले आपल्याला, बघा, सेकंडमध्ये दिले. आणि ते वेळ कशात आहे? तासात आहे. तर तासाचे रूपांतर आपल्याला कशात करायला लागेल? सेकंडमध्ये करायला लागेल. तर तासाचे रूपांतर सेकंडमध्ये करताना कितीने गुणाकार करतो आपण? 3600ने गुणाकार करतो. 3600ने काय केला? गुणाकार केला. 3600नेच का गुणाकार केला? कारण एका तासामध्ये 36 सेकंद असतात म्हणून. आता पूर्ण हे एक कशात कन्वर्ट झाले? रूपांतर झाले. तर तुम्ही बोला सर, मीटर प्रति सेकंडमध्ये रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे. मीटर सेकंड गुणाकार वेळ किती दिले आपल्याला? 72 सेकंड. 72 सेकंड लिहिलं. ठीक आहे. आता पुढे जाऊया, एक स्टेप अजून पुढे जाऊया. ह्याला आता पूर्ण काय करायचं? आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता बघा, सेकंड इथं अंशामध्ये, इथं छेदामध्ये सेकंडला काय होईल? कॅन्सल झाले. इथं बघा, अंशातले 2 शून्य आणि छेदातले 2 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. आता 36ला आणि 72ला एका संख्येने बाद जातो, म्हणजे 36 एके 36, 36 दुने 72. तर आता उरलं काय आपलं? 80, 10 आणि 2 उरले, म्हणजे अंशामध्ये. आता पुढची स्टेप बघा. 700 मीटर अधिक प्लॅटफॉर्मची लांबी काढायचं, तसंच ठेवलं बरोबर. 80 गुणाकार 10 किती? 800. 800 गुणाकार 2 किती? 1600. 1600 एकक कोणतं राहिले? मीटर राहिले, म्हणजे 1600 मीटर. ठीक आहे. आता काय करायचं? 700 मीटरला बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन जाऊ, कारण का आपल्याला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची. 700 इथं अधिक आहे, तिकडे गेलो काय होईल? वजाबाकी होईल. चिन्ह चेंज होतं बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर. आता प्लॅटफॉर्मची लांबी बघा. प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर 1600 मीटर वजा 700 मीटर. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आली? PL बरोबर 1600मधून 700 गेले, किती राहिले? 900 मीटर राहिले.
900 मीटर. हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी किती आली? 900 मीटर आली. ठीक आहे. ऑप्शन कोणचा बरोबर आहे? एक ऑप्शन ए बरोबर आहे. मित्रांनो, ह्या स्टेप तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट या स्टेपपासून लिहा. हे स्टेप तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी लिहिलेलं आहे. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, किंवा तुमच्या काय शंका असतील तरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.